सलग 3 षटकार, 3 चेंडू 3 षटकार आणि सलग 3 चेंडू 3 गडी, अर्थातच षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी अप्पर डेक कणकवली सौ अंजनी नलावडे मॅडम यांच्याकडून डिनर देण्यात येईल। त्याचप्रमाणे 6 चेंडू सलग 6 षटकार ठोकल्यास अनिल कुडपकर सर यांच्याकडून 6 जिवंत बॉयलर कोंबडी। गणपति बप्पा मौर्य इस आगाज का शुरुआत मैदान पर। कादरोबा टीम जो कि पहले टॉस हारने के बाद पहले बैटिंग कर रही मैदान पर और टॉस जीता जो कि सुपर किंग टीम ने, उनका हार्दिक अभिनंदन। चलिए पहला मुकाबला आपने देखा, बहुत नजदीकी मुकाबला था, वो जहां पर चैलेंजिंग और था वहां पर रन निकले और वहां से मैच आराम के साथ समाप्त हो गया। लेकिन दूसरे अवसर लेकिन थोड़े से मैं कहूँगा सावंत काका थोड़े से आज नाराज लग रहे हैं मुझे। उत्साह विश्वास बहुत था। पाटिल सर जानते हैं कि आज इस समय पर अगर यहां से जीतते तो डायरेक्ट सावंत काका के साथ दोस्तों के बीच लड़ाई होगी मैदान पर। पाटील साहेब उत्कृष्ट खेळ जर आपण पकडलं तर तब्बल अर्धा डझन बटाटे वडे अनिल कुडपकर याकडून। अनिल साहेब तुमच्या बरोबर खूपच खुश आहेत। मागच्या टायमाला 15 वडापाव ते पोचलेच होते, मी नक्कीच सांगेन पोचले म्हणून। अनिल कुडपकरने सांगितलंय तुम्हाला खास बटाटे वडे अर्धा डझन एक झील साठी। पाटिल सर एक बार हाथ ऊपर कर दीजिए, कहा है आप स्लिप में है ये। धन्यवाद पाटिल सर, स्वागत आपका इस मैच में। एलिमिनेटर राउंड मैदान में चलेगा और शायद ओपनिंग जोड़ी मैदान में पहुंच चुकी है सौरभ राणे और सूरज रावत मैदान पर। उन तमाम चाहने वालों का हार्दिक स्वागत हमारे साथ जो कि आज कमेंट्री कक्षा में। ओके अब्बास हम रेडी आपके साथ रहेंगे, स्कोरर भी रेडी। गौरव शेट्टी आइए आपका यहां पर पहुंचिए। तो शुरुआत के माहौल में जो कि गोपी ओ शरीर पर लगी, ऊपर लगी, हाइट सबसे इशू था मैदान पर। डॉट गेंद निकली, पॉइंट के खिलाड़ी ने गेंद को रोका, एक रन वहां पर बिल्कुल नहीं निकलेगा। मैन ऑफ द मैच जो भी रहेगा गौरव संगम कदम जो कि रहेगा। संगम कदम एक ओवर के लिए आप रुक जाइए, वहां पर नेक्स्ट बाहर गेंद वाइड बॉल के लिए इशारा था हुआ। एक वाइड के साथ टीम का स्कोर पहुंचा 1 रन पर। पाटिल सर को खास आकर्षक स्लिप में रखा गया। स्लिप में जब हवा में गेंद निकलेगी तो एक कैच के लिए आधा डजन बटाटा वड़ा जो कि रहेगा आपके लिए। सर पाटिल साहब सिर्फ कमर पर हाथ नहीं, आपको कैच भी लेना पड़ेगा। हमारे साथ आज समीर राणे जो कुड़ा से बिलोंग करते, कुंदे से बिलोंग करते, कमेटी कक्षा में साथ दे रहे हैं। हमारा बादल चौधरी भी आज मौजूद है वहां पर, वालावली और कुड़ाल में ये रहते। और कदमों का समय का डाउन द ग्राउंड शॉट खेला, लॉन्ग ऑफ पर पहला रन निकलता वहां और 1 रन के साथ खाता खोला। टीम का स्कोर पहुंचा 2 रन पर। बात सूरज ने प्रतियोगिता में हमसे ज्यादा की नहीं है। सूरज बोलने के लिए बहुत शर्माता है, लेकिन सूरज शर्माना नहीं है आज मैदान पर। आज सामने वालों को एहसास दिखा रहा है कि आज भरपूर बैटिंग करनी पड़ेगी मैदान में। कुछ चाहने वाले, कुछ महिलाएं भी यहां पर बैठ चुकी, आपका इस मैच का आनंद लुफ्त उठा रही है। क्या रहेगा इस खेल का माहौल मैदान पर? शॉट गेंद, शॉर्ट टर्म पुल किया ऑन साइड पर, गेंद निकली स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर। नहीं वहां पर रोकेगा गेंद को, नहीं 2 ही रन वहां पर निकलेंगे। शायद पेड़ पर लगी गेंद, कॉल अच्छा है, थोड़ा सा खराब थ्रो निकला और तीसरा भी रन मैदान पर बन चुका है। अंपायर का इशारा क्या रहेगा? पेड़ पर पहले टकरा गई गेंद, 3 ही रन। ओके अंपायर धन्यवाद आपका, क्योंकि मुश्किल था हमारे लिए जजमेंट करना, क्योंकि नियमावली यहां तक बताए ना, अगर टहनी से गेंद लगती है और बाहर जाती है तो छक्का चौवा, अगर टहनी से लगकर गेंद अंदर आती है तो आपको दौड़कर रन निकालने पड़ेंगे। और ये 3 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 5 रन पर। खेल चलता हुआ पहले ओवर का पावर प्ले का भरपूर मनोरंजन मैदान पर। सूरज रावत उनकी मां इस मैच का आनंद उठा रहे हैं और सूरज रावत ने घर से कह दिया मां से, मां आज कुछ बोलना ही नहीं है, आप सिर्फ देखिए आज खेल किस तरह से रहेगा इस खिलाड़ी का। और इस बार सीधा खेला गेंद को, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, बिल्कुल शॉट जरूर मिलती, थोड़ी सी खराब फील्डिंग, और खराब फील्डिंग पर जो होना है ना वो सामने से हो ही गया मैदान पर। 2 रन मैदान पर बन चुके हैं और 2 रन के साथ 7 रन पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। तमाम मान्यवर, तमाम महिलाएं सभी से मैच का जो आनंद उठा रही है, उन तमाम सभी को हमारा प्यार भरा नमस्कार।
और खासकर अगर बात यहां से देखी जाए तो एक मैच वो की महिलाओं का भी रहेगा। ऑन साइड पर हुक किया गेंद को हवा में स्क्वायर लेग पर, हालांकि कैच बहुत मुश्किल है, लेकिन गेंद को जब तक रोका जाएगा स्क्वायर लेग सीमा रेखा तलब जाकर गेंद रोकी जाएगी, तब तक दूसरा रन बना और 2 रन के साथ टीम का स्कोर चला मैदान पर 9 रन पर। टॉस हारकर पहले बैटिंग करे कादरू बटम इस मैच में। एक कमाल का मुकाबला, गौरव के घर से उनकी मां लगातार 3 दिन मैच देख रही है और मां ने कह ही दिया गौरव को शाम में खाना नहीं मिलेगा, आज बैटिंग हुई नहीं तो। ऑफ टर्न के बैकफुट पॉइंट पर गेंद धकेला बाहर थी गेंद और पॉइंट पर गेंद निकल चुकी है। पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा और शायद लग रहा है कि तीसरा भी रन निकल जाएगा। और जब तक गेंद को रोका जाएगा, पाटिल सर कह रहे सब कुछ आलबेल है, ठीक ठाक है, सिर्फ 3 रन वहां पर बने और 3 रन के साथ टोटल स्कोर 1 ओवर समाप्त होने के बाद पहुंचा मात्र 11 रन पर, कोई नुकसान नहीं, 12 पर पहुंचा। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी विनंती करतोय अनिलजी कुडपकर आपण यावं, आपल्या शुभ हस्ते वैभव परब ज्या अप्रतिम कामगिरीसाठी वैभवला SSPM मॅनेजमेंटच्या वतीने 3,300 रुपयांचं पारितोषिक वितरित केलं जात आहे। गौरवजी शेट्टी आपण यावं, वैभव परब यांचं वैयक्तिक पारितोषिक आपण वितरित करूया। रोख रक्कम 3,300, 3 चौकार, 1 आकर्षक गगनचुंबी SSPM षटकार। अनिलजी कुडपकर यांच्या शुभ हस्ते वैभव आपल्यासाठी हे 3,000 रुपयांचं पारितोषिक। वेल प्लेड वैभव। आणि यानंतर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा हिरो SSPM रवनाथ संघ धावांचा पाठलाग करताना ऐन मोक्याच्या क्षणी ज्यांनी चॅलेंज ओव्हरमध्ये चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्ण केलं, आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून दिला। SSPM रवनाथ संघाचा संगम कदम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनिलजी कुडपकर यांच्या शुभ हस्ते एक सुंदर आकर्षक सन्मान चिन्ह आणि आमच्या मॅनेजमेंटच्या वतीने एक सुंदर टी-शर्ट देऊन सन्मान केला जातोय। मॅन ऑफ द मॅच मिस्टर संगम कदम, मॅन फ्रॉम SSPM रवनाथ। अनिलजी कुडपकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय। विलफ्रेड संगम, अतिशय सुंदर कामगिरी, दबाव होता का धावांचा पाठलाग करताना? हो सर, खरंच दबाव होता, कारण वैभव परब सारखा गोलंदाज आमच्या समोर होता, परंतु चॅलेंजिंग ओव्हरमध्ये त्याला रन आले म्हणून आम्हाला वाटलं की आता शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन राहिलेले, ते काय आमच्या बॉलर अमितने षटकार म्हणत मॅच संपवली। संगम, या मैदानावर आपण फलंदाजी सुद्धा खूप सुंदर केली, गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम केली। काय वाटतं या मैदानावर गोलंदाजी करणं जास्त चांगलं वाटतं, सोपं वाटतं की फलंदाजी करणं सोपं वाटतंय? सर, या ग्राउंडवरती फलंदाजी करणं जरा सोपे आहे, कारण सिमेंट विकेट आहे, बॅटवर बॉल तसा चांगला येतो, पण इथं गोलंदाजी पण आमच्या सर्व टीमचे सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, म्हणून आम्ही वैभव परब असून सुद्धा 50-52 पर्यंत या धावांपर्यंत आम्ही सर्वांना त्या टीमला थांबवलं। सर, खूप बोलायचं आहे संगम तुझ्याशी, मात्र वेळ कमी आहे, सामना सुद्धा खूप रंगतदार स्थितीमध्ये जाता जाता एकच प्रश्न, आजच्या दिवसातील हा पहिला सामनावीर, पहिला मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट करशील? सर, हा पहिला मॅन ऑफ द मॅच गौरव सर आणि आमच्या सर्व टीमचे सर्व मेंबर यांना डेडिकेट करायचं। आमच्या सर्व संपूर्ण टीमने एकजूट येऊन प्रत्येक सामना हा नीट खेळला, त्यामुळे आम्ही फायनलमध्ये पोहोचलो। सर, तर हे होते मिस्टर संगम कदम, मॅन फ्रॉम SSPM रवनाथ, ज्यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून देताना मॅच विनिंग कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय आणि आपला हा सामनावीर त्यांनी आपल्या संघाचे कर्णधार गौरव शेट्टी आणि पूर्ण टीमला समर्पित केलाय। एकदा करूया टाळ्यांचा गजर संगम कदम साठी आणि जाऊया कमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ऐकूया आवाज पुन्हा एकदा, मॅन फ्रॉम अरोंदा, हो 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 ये उडाया कृष्णा देवजी। एक खूबसूरत माहौल मैदान में चलता हुआ, एक खूबसूरत मुकाबला मैदान में चल देगा, एक जबरदस्त कहानी मैदान में, और साथ साथ देखिए जिस माहौल में इस वक्त सूरज नॉस्टैक जो बैटिंग कर रहा है, सूरज आपके लिए आकर्षक प्राइज आ चुका है। माँ ने फोन किया मामा को, मामा ने कह दिया सूरज अगर 2 छक्के लगाता 1 ओवर में तो 200 रुपए का इनाम मिलेगा आपको।
इस वक्त स्ट्राइक पर जो कि सौरभ राणी मैदान पर, ओ हो और 6 रन के लिए। कह दिया 1 ओवर में 2 छक्के, 200 रुपए का पुरस्कार आपको मिलेगा। और माँ ने इशारा कर दिया वहां से, शाम में बेटा आएगा ना तो आज लड़ाई करके आना मैदान पर, घर खाली हाथ मत आना, परिणाम कुछ भी हो जाए। और सर यही बात सूरज को पता है कि इसलिए सूरज आज शुरू से लेकर अटैकिंग बैटिंग मैदान पर। ऑफ स्टंप के दूर से, काफी दूर से वाइड बॉल पर बल्ला चला रहे। मामा के पैसे घर में जाएंगे भाई, आपको मामा देंगे नहीं पता नहीं मुझे, लेकिन बचपन से मामा ने आपको बहुत पैसे दिए, शायद ये भी पैसे देंगे। लेकिन सूरज से रुकना पड़ेगा, बैटिंग करनी पड़ेगी। 60 रन अगर बनते तब जाकर आप मैच में कुछ हद तक वापसी कर पाओगे। 50-55 ये आराम से बन जाएगा इस मैदान पर। ओ हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास किया, लाइन से चूके गेंद टप्पा खाते बाहर निकली और यहां पर एक डॉट गेंद निकली और डॉट गेंद के साथ निकला ये, और समाप्त 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर पहुंचा मात्र 23-24 रन पर, कोई नुकसान नहीं। देखिए पहले शुरू का ओवर था जहां पर टीम का स्कोर मैदान पर बना था 12 रन पर, दूसरे ओवर में भी 12 रन बने मैदान पर। दर्शक जो देर से पहुंचे उसे कहना चाहूंगा, आज सुपर किंग टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया, दावत दी बल्लेबाजी करने की कादरबा टीम को, और उसके जवाब में और देखिए जिस तरह से सूरज राणी और सौरभ राणी और सूरज जो कि रावत, उनकी जोड़ी के बीच में पार्टनरशिप के बाद बताऊं तो अभी तक अगर देखा जाए तो कुल मिलाकर 24 हो चुकी है और 24 में व्हाइट गेंदे 2 व्हाइट गेंदे डाली है। 19 रन पर जो कि बल्लेबाज सौरभ खेल रहा है, जिसमें 1 छक्का शामिल है और दूसरा जो कि सूरज, कुल मिलाकर 2 गेंदे और 3 गेंदे और मात्र 3 रन बनाकर बल्लेबाजी पर। लेकिन साथ साथ हम एक बार फिर से बता दे राणे आपको भी कि देखिए ये बॉक्स जो रखे हैं माइक्रोफोन के ठीक सामने बादल सर, उस बॉक्स में आपको अपनी टीम की चाहतों के नाम लिखने हैं, टीम आप जो टीम चाहते हैं उस टीम का नाम लिखना है, बॉक्स में डालना है। और इस बार गेंद को खेलेगा, सीधा खेला, शायद मौका था रन आउट करने का मिड ऑफ पर, लेकिन नहीं, वहां पर देखिए 1 रन वहां पर निकला और 1 रन के साथ 25 पर पहुंचा टीम का स्कोर। गोपी वापस मोर्चे पर। बेहतरीन माहौल सामने, सूरज रावत मैदान में। एक सुबह से लेकर इस खिलाड़ी का काम तो बहुत बड़ा रहता है। फुल टॉस ऑन साइड पर सिर्फ कलर के सहारे मोड़ा, इनको स्कोरलेस सीमा रहेगा, पर पहला रन बहुत तेज निकला, उतनी दर्जेदार फील्डिंग, लेकिन तब तक कॉल उतना अच्छा था। दूसरा रन भी मैदान पर बना और 2 रन के साथ उन्होंने इजाफा, टीम का स्कोर पहुंचा 27 पर, कोई नुकसान नहीं। वापस खेल मैदान में, सूरज जो कि स्ट्राइक पर रहेगा इस मैच में। और इस बार फिर से कदमों का इस्तेमाल किया, शायद थोड़ा सा बिल्कुल रिस्क लिया जरूर था वहां पर, बल्ले पर लगकर गेंद, पैड पर लगकर गेंद शायद मिड ऑन पर तक चली गई, जब गेंदबाज खुद चले गए वहां पर। 1 रन निकला और 1 रन के साथ रनों में इजाफा, 28 रन पर चला इस टीम का कारवां मैदान पर। टॉस जीता, टॉस जीतने के बाद कादरोबा जो कि सुपर किंग टीम ने निर्णय लिया गेंदबाजी करने का, और गोपी ने बातचीत करते ये कहा था सूरज उनका करीबी दोस्त है और दोस्ती में कैसा नुकसान कैसा फायदा। और इस बार पीछे हट गए वहां पर,
खेलने का पहले प्रयास जरूर किया था, बल्ले पर गेंद स्टीकर पर जाकर लगी, अच्छी वापसी गोपी की इस ओवर में। देखिए अभी तक गोपी ने रोक के रखा है, कोई बड़ा शॉट नहीं खर्च किया इस ओवर में। 4 गेंदों में 4 रन अभी तक खर्च किया गोपी ने। देखिए आज इस समय पर अगर बात बताएं अपने चाहने वालों के लिए खास आकर्षक ऑफर है ये। आप जितने भी अपने टीम के चाहने वाले अपने टीम की चिट्ठी निकालिए, उस बॉक्स में डालिए। और आड़े बल्ले से ऑन साइड पर हुक किया, गेंद को जरूरत था, टाइमिंग उतनी ठीक नहीं, गेंद निकली मिड विकेट पर, हल्की सी गफलत और उसी गफलत पर यह दूसरा रन मैदान पर। 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर, लगभग 10 रन प्रति ओवर बन रहे। पाटिल सर के चेहरे की रौनक अब उड़ चुकी है, क्योंकि अब पाटिल सर को पता है अंतिम 12 गेंदों में आक्रमण ही होगा और उसमें आपको बचने के लिए सिर्फ विकेट के साथ कोई आसरा न होगा मैदान पर। और इस बार सीधा हवा में मिला आपके खिलाड़ी के ऊपर से, शायद हाथ पर गेंद लगी, लेकिन जैसे ही गेंद को रोका गया लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर, दूसरा रन मैदान पर बन चुका है। 2 रन के साथ और चलता हुआ तीसरा अब जो कि समाप्त हो चुका है। और 3 ओवर के बाद टीम का स्कोर, सुपर किंग जो कि इस वक्त टॉस हारकर पहले टॉस जीतकर पहले फील्डिंग कर चुकी है, टॉस हारकर जो कि काजरोबा टीम बैटिंग करने के बाद टीम का स्कोर पहुंचा 3 ओवर में लगभग 32 रन मैदान पर। डीजे हुजो कुछ खेल प्रेमी, क्रिकेट प्रेमी आज इस मैच का आनंद उठा रहे हैं और उन आनंदों में कुछ हमारे कुछ खास जो कि दोस्त हैं, उनको हमारा नमस्कार मैदान पर। चलिए वापस खेल में लेके चलते हैं मैदान पर। और इस बार बढ़िया गेंदबाजी वहां पर बीट किया, वहां पर डॉट गेंद निकली और चैलेंजिंग ओवर में शुरू से लेकर प्रेशर मैदान पर। जिस तरह से आज यहां पर महिलाएं जुड़ चुकी है, बादल सर आपको भी याद होगा कुंभार मठ प्रीमियम लीग में कुछ उसी तरह से बहुत सी महिलाएं रहते हैं। तुषार वाटेगांवकर उनके सभी दोस्त वहां पर रहते हैं और हम भी वहां पर रहते हैं। और फुल टॉस गेंद ऑन साइड पर खींचा शॉट को, लेकिन टाइमिंग उतनी ठीक नहीं है। मिड स्क्वायर लेग सीमा रेखा पर खिलाड़ी दौड़कर आ चुका है, लेकिन नहीं, वहां पर एक ही रन बनाया। शायद सोच सही है, सूरज को स्ट्राइक एंड पर खड़ा कर दिया और सौरभ अब स्ट्राइक हाथ में ले रहा है। पता है कि यहां पे टीम का स्कोर हो चुका है 33 और टीम को अगर यहां से अगर 2 शॉट लगते हैं तो आप कहीं ना कहीं वो दबाव, वो प्रेशर चल के वापस गेंदबाजों पर वापस खेल। ओ हो हवा में गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर उड़ाया 6 रन के लिए। नाइन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। माहौल बहुत बढ़िया है, ताकतवर खिलाड़ी, 2 छक्के अपने इस बाहरी में मैदान पर। सामने वालों के लिए सवाल, उस सवाल का जवाब देना पड़ेगा इस खेल में। देखिए मुकाबला ऑन है, ये टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय कहीं ना कहीं दबाव में आ रहा है। मुकाबले की ताकत, परिभाषा सब कुछ बयां कर रहे हैं सामने जो कि सौरभ राणे मैदान पर। गेंदबाजी के ऊपर अमित जो कि
अमित 12 बजे के मैदान पर फुल टॉस उड़ाया 6 रन लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर 13 रन अभी तक 4 गेंदों में बोनस चलकर आ रहा है सामने से लेकिन क्रिकेट है ये सर जी कहना इतना आसान होगा दूसरे पलड़े में क्या होगा लेकिन फिलहाल टीम का स्कोर मैदान में पहुंचा 45 रन पर हम हर्षद ने कल लगातार छक्के लगाए थे लेकिन सर जी वो पंचायत लेवल की और लीग स्टेज है ये आज सर जी इस खिलाड़ी को 3 मारने पड़ेंगे 2 तो बल्ले पर लग चुके शायद तीसरे के लिए क्या तैयारी है मैं तो कहूंगा तैयारी होनी चाहिए ये चैलेंजिंग ओवर में जितने रन बनेंगे ना बादल सर उतना प्रॉफिट आपको मिलेगा इस बैटिंग करते हुए और चैलेंजिंग ओवर समीर राणे को भी जानते हैं और कल के मुकाबले में क्या हुआ वहां पर इस बार उड़ाया सीमा रेखा पार 6 रन के लिए जो 50 रन के पहले विकेट के लिए एक बार जोरदार तालियां बजाइए क्या बैटिंग मैदान पर ओह बढ़िया लाइन वहां पर डॉट गेंद निकली और डॉट गेंद के साथ समाप्त हुआ चौथा और अपर डेट में आपको जो कि डिनर मिलेगा 2 लोग रहेंगे आपके साथ दूसरा कौन जाएगा ये आप खुद तय कर लेना लेकिन क्या माहौल मैदान पर टीम का स्कोर पहुंचा 15 रन पर मैच में अब प्लस होंगे चलिए सर जी बताइए प्लस डीजे बजाओ देखिए 19 रन का निकला ओवर मैदान में और टोटल अगर बात बताई जाए तो गणेश राहुल सर बता रहे 9 रन प्लस हो जाएंगे मतलब टीम का स्कोर पहुंचा 60 रन पर मैदान पर ओपनिंग जोड़ी सूरज तेरा कमाल तुझे खुद करना पड़ेगा कल भी तू बात कर रहा था 15 गेंदे खेली एक शॉट नहीं लगाया आज भी तूने कुछ गेंदे कम नहीं भाई खेली लेकिन मां मैच देख रही है शाम में आपका जो हश्र होगा वो अलग रहेगा लेकिन मैं कहूंगा सामने टीम का इस वक्त आपके बैटिंग कीजिए मैदान पर शॉर्ट गेंद नीचे रही सबमरीन डिलीवरी शायद बल्ले पर ठोस तो लगी 1 रन निकला लेकिन बिल्कुल मामा खुश है मामा पैसे नहीं दे सकते कि 2 छक्के लगाने लेकिन पार्टनरशिप में जो आपका हिस्सा है ना वो ज्यादा नहीं है लेकिन सामने वालों के लिए पार्टनरशिप हमेशा इंपॉर्टेंट रहती है और ये पार्टनरशिप लगभग 61 रन की बन चुकी है इस मैदान पर 61 रन मैदान पर उड़ाया 6 रन के लिए क्या बैटिंग मैदान पे सौरभ राणे आक्रामकता मैदान में दिखाते हुए इस मुकाबले में उड़ाया 6 रन के लिए 50 रन इस खिलाड़ी के हो चुके हैं एक बार बल्ला दिखाए पहला प्रतियोगिता में 50 बनने वाला खिलाड़ी सौरभ राणे मैदान पर सौरभ 4 कैमरे आप कहीं पर भी बल्ला दिखाए अपने समर्थक अपने चाहने वालों को बल्ला दिखाइए ये आसान नहीं है बैटिंग ये बैटिंग मुश्किल है 53 पर अपने निजी टोटल पर एक बार बल्ला दिखाए और एक बार देखिए ये आपको बहुत मुश्किलों में उठाना पड़ रहा है टीम को क्या मैदान पर 73 पर पहुंचा टीम का स्कोर क्या और एक बार वो पैकेज मिलेगा आपको
मिलेगा, उड़ाया फिर से तीसरी बार ये पैकेज अपडेट का 3 बार आपको बिल्कुल लंच मिलेगा करने के लिए 2 लोगों के साथ। एक बार आप सोच लिए, दूसरी बार तीसरी बार आप बादल सर किसी को भी ले जा सकते हैं, कोई दोस्त दुश्मन कोई भी चलेगा। एक ही खिलाड़ी को सर जी 3 बार ये अवार्ड मिल चुका है। पहली बार हैट्रिक विकेट, दूसरी बार 3 छक्के, तीसरी बार 3 छक्के। अनिल सर बिल्कुल खुश है। 2 लीटर की दूध 2 लीटर बॉटल लगाए, 3 लीटर जो कि इंटरनेशनल भैंस का जो कि दूध लगाया उन्होंने, वो भी किसी ने लिया नहीं। लेकिन जब लंच के लिए सर जी ये खिलाड़ी 3 बार जाएगा। टीम का स्कोर 79 पर पहुंचा टीम। क्या चौथी गेंद पर चौथा, ओ बच गए मैदान पर। तोड़ फोड़ बैटिंग, क्या एक छक्का अभी भी बचेगा यहां से? 3 बार यह इतिहास गवाया। आखिरी के ओवर में भी ताबड़तोड़ हमला मैदान पर। क्या मैच है यह, क्या मुकाबला मैदान पर। इस बार फिर से उड़ाया सीमा रेखा से पार, 6 रन। यह भी ओवर बहुत महंगा। टीम का स्कोर पहुंचा 85 रन पर। और जीत से पीछे इस वक्त अगर आप बताई जाए, टॉस जीतकर सुपर किंग ने पहले गेंदबाजी करने का। और पाटिल सर देखिए, यह होता है खिलाड़ी। पाटिल सर ने सामने वालों के लिए शाबाशी दी और कहा वेल डन पाटिल सर, इस बात को आपको सलाम रहेगा हमारा। देखिए सामने वाले टीम का खिलाड़ी कितना अच्छा खेला। पाटिल सर मुझे प्राइज लगाने के लिए हमारे पास पहुंच रहे। सौरभ राणे के लिए 500 रुपए का इनाम पाटिल सर की तरफ से। पाटिल सर धन्यवाद आपका। सामने अपोजिट टीम में बादल सर है, लेकिन प्राइज सभी को लग रहा है। टीम का स्कोर पहुंचा 85 पर, जिससे पीछे 86 टू विन। मैदान पर हमारे साथ जुड़ जाएंगे बादल सर और राणे सर। धन्यवाद। थँक्यू. पाटील साहेबांनी इशारा केलाय. बादल सर तुम्ही सुद्धा ऐका. जर सुपर किंगने हा सामना जिंकून दिला तर 2001 रुपयाचा बक्षीस आहे त्यांना सुपर किंग साठी. थँक्यू. आणि तुझा पाटील सरांकडनं धन्यवाद कृष्णा सर. धन्यवाद समीर सर. परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. तिसऱ्या पर्वातली ही दुसरी लढत. SSPM सुपर किंग संघाने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि फलंदाजीचा आमंत्रण घेत SSPM काजरोबा वॉरियर संघाने केलेली ताबडतोड फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, पहिल्या विकेटसाठी संपूर्ण स्पर्धेची हायएस्ट भागीदारी, 85 नाबाद धावा पहिल्या विकेटसाठी जमवले सौरभ राणे आणि सूरज रावत या दोन खेळाडूंनी. या 85 धावांमध्ये सूरज रावतचे होते फक्त 7 रन आणि उरलेले सगळे सौरभ राणेचे. 22 चेंडूंचा सामना केलो सौरभ राणे. या 22 चेंडूमध्ये एकही चौकार नव्हतो, पण 7 षटकारांची आतषबाजी आणि या 7 षटकारासह नाबाद 65 धावा सौरभ राणे. आणि सौरभच्या या बहारदार खेळीच्या जोरावर 85 धावांचं डोंगर उभं केलो SSPM काजरोबा वॉरियर संघान. या 85 धावांचा पाठलाग करून दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यात
SSPM स्ट्रायकर संघासमोर आव्हान उभ्या करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी SSPM सुपर किंग संघाच्या वतीने मैदानावर. आमच्या ऑफिशियल्स मैदानावर सज्ज प्रजेश रावले, मयूर पेडणेकर, सनी भिसे, नितीन जबडे सोबत आमचे स्कोरर गणेश राऊळ आणि आमचे साथी समालोचक कृष्णा देवजी आणि समीर राणे यांच्या सोबत मी बादल चौधरी तुमका परत एकदा घेऊन जात आहे मैदानाच्या दिशेन DJ नागेश आणि मिलिंदच्या सोबत. आमचे बॉल बॉईज मंगेश जाधव, समीर चव्हाण आणि आमची tenniscricket.in ची टीम विराज यादव, अक्षय कोळी, आयुष कदम, प्रितेश अभि आणि साहिल पाटील या सगळ्यांच्या सोबत SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे यांची पूर्ण मॅनेजमेंटची टीम तुमचा सगळ्यांचा आम्ही मनाकाळजातून स्वागत करतो. दुसऱ्या सामन्याची दुसरी इनिंग 86 रन्सांचा पाठलाग आणि सलामीची जोडी. स्ट्रायकरांच्या दिशेने गोपीनाथ कदम, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने अमित पाडावे आणि बॉलिंग मार्कवर सूरज रावत. ज्या सूरजने पहिली बॅटिंग करताना नाबाद 8 धावा आपल्या संघासाठी जमवले. एका बाजून सौरभ राणे आगोकी फलंदाजी करत असताना सूरज रावतने साईड हिरोची भूमिका अगदी चोख पार पाडली. स्वतः साईड हिरो बनान ज्यांनी सौरभ राणे हिरो बनण्याची संधी दिली तो सूरज रावत बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या ओव्हरीची जबाबदारी. 5 षटकांचा सामनो, 86 धावांचं लक्ष्य. यापूर्वीच्या मॅच मध्ये संगम कदमने धावांचं पाठलाग अगदी सहज करून दाखवलं. या मॅच मध्ये सुद्धा 86 धावांचं पाठलाग अगदी सहज करण्याच्या इराद्यान ही सलामीची जोडी. गोपीनाथ कदम, अमित पाडावे आणि पहिलो चेंडू सूरज रावत कडून. मॅन्डेटरी पॉवर प्ले, अनिवार्य पॉवर प्लेची पहिली ओव्हर. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने उडालेलो झेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुरेख झेल. कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावग्या ठराने इतकं सुंदर झेल. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर. गोपीनाथ गोल्डन डकचं मानकरी. SSPM विकेट नंबर 1. पोचलो आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात टिपलेलो हे सुंदर झेल. ही पहिली सफलता पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर सूरज रावतचा एक अप्रतिम चेंडू. गणेश जाधव नवीन खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक अनुभवी खेळाडू, पण अनुभवी खेळाडू सुद्धा कायच न कळलेलो चेंडू. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक हे मालवणी म्हणीची आठवण करून देणारे बाउन्सर चेंडू समाप्त निर्धाव स्वरूपात. सलग 2 चेंडू डॉट. लॉफ्टेड शॉट मिड विकेटच्या दिशेने. 1 रन तर नक्कीच मिळतलो. एकावरच समाधान. 1 धावेनिशी धावसंख्येची सुरुवात. मालवणी भाषेत जे का बोनी म्हटली जाता तो बोनीचं पहिलो रन 3 चेंडू नंतर बिनबाद 1. संपूर्ण दिवसाचा विचार केलो सलग 3 षटकार आतापर्यंत हर्षल मुंज, सौरभ राणे या 2 खेळाडूंनी केली. त्यामध्ये सौरभ राणे हे पराक्रम 2 वेळा. सलग 3 चौकार प्रमोद पालव आणि भूषण सावंत यांच्या नावे आणि सलग 3 विकेट सौरभ राणे यांच्या नावे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर एक नाव तुमका कॉमन दिसता, त्या नाव असा सौरभ राणे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने उडालेलो झेल, सुटलेलो झेल. ही संधी होती. या संधीचा सोना करणं गरजेचा होता, कारण कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जितो मॅचेस. कॅचेसचं महत्व तेव्हाही तेवढाच होता आणि आता सुद्धा या आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि अधोरेखित. सुटलेल्या झेलावर 1 रन, धावसंख्या 2 धावा. 86 धावांचा पाठलाग. पहिली बॅटिंग करताना अप्रतिम कामगिरी सौरभ राणे. आगोकी फलंदाजी, नाबाद
65 धावा आणि संपूर्ण स्पर्धेचा हायएस्ट रन गेटर आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत वैयक्तिक 149 धावा जमवलेलो सौरभ राणे. एखाद्या स्पर्धेत सगळ्यात मोठी धावसंख्या जमवणाऱ्या खेळाडूंची जेव्हा आठवण येतात तेव्हा कासारडेच्या स्पर्धेत बबल नाईकने एकाच स्पर्धेत एकदाही आऊट न होता 154 धावा संपूर्ण स्पर्धेत आपल्या नावा केलेले 2022 सालचा एडिशन होता. जय हनुमान कासारडेच्या स्पर्धेची आठवण करून देणारी ही कामगिरी यावर्षी आमच्या SSPM प्रीमियर लीग मध्ये सौरभ राणेच्या नावावर ही कामगिरी वैयक्तिक 149 धावा आतापर्यंत. पंचांकडसून इलो इशारो बघूया पेनल्टीच्या रूपात. पेनल्टी काय असा, किती असा, कसली असा. मैदानावर ट्रॅक पॅन्ट घालून येणं खूप गरजेचा होता आणि एक खेळाडू ट्रॅक पॅन्ट ऐवजी जीन्स पॅन्ट मध्ये आणि त्यामुळे पंचांकडसून इली पेनल्टी. एकदा पंच फक्त सांगा ही पेनल्टी किती धावांची. 5 धावांची पेनल्टी. म्हणजे जर टार्गेट होता 86 धावांचा तर टार्गेट 81 धावसंख्येपर्यंत कमी इलेला. पेनल्टीचे 5 रन. विजयाचं लक्ष 5 धावांनी कमी झालेला 81 पर्यंत खाली इलेला. जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेन. 81 धावांचा पाठलाग. टार्गेट होता 86 धावांचा पण या 86 धावांचा पाठलाग करताना मैदानावर एक खेळाडू जीन्स म्हणजे ट्रॅक पॅन्ट विदाउट ट्रॅक पॅन्ट उतरल्यामुळे 5 धावांची पेनल्टी. पंचांका विनंती जरा सामनो पंच लवकर चालू करूचो. आजच्या दिवसातले बरेच मोठे सामने बाकी असत. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. सूरज रावत बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर अप्रतिम विकेट. गोपीनाथ कदमला माघारी पाठवणारो सुंदर झेल चिरागने टिपलेलो. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट. अजूनही स्पर्धेचे काही सामने बाकी असत त्यामुळे कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरण्याची अजूनही संधी काही खेळाडूंकडे नक्की असतली. बॉलिंग मार्कवर सूरज रावत. कटकेलो चेंडू डीपेक्षा कव्हरच्या दिशेन. थोडीशी चूक आणि चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेन. SSPM चौकार. तुम्ही 6 केल्यात त्याने 11 केले. नक्की स्कोर अपडेट करा काय तो. पेनल्टीचे 5 आहेत ना. तू वाढवले मी टार्गेट ठेवलं मग काय ते वाढवतो मला टार्गेट कमी करता नाही येणार. हा चालेल मग वाढवतो. आडवी बॅट मिडॉनच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. परत एकदा डायरेक्ट चंद्रार. SSPM षटकार. स्कोरशीट अपडेट करताना 5 धावा टार्गेट मधून कमी करणं कठीण असल्यामुळे 5 धावांची पेनल्टी आम्ही स्कोरशीट मध्ये ऍड केली आणि धाव संख्या या षटकारानिशी बदलली. 17 धावा ज्यामध्ये पेनल्टीचे 5 रन्स ऍड असत आणि टार्गेट जो आधी सांगला तेवढाच 86 धावांचा. 86 धावांचा पाठलाग. एका गडाच्या मोबदल्यात 17 धावफलक. शिल्लक चेंडू 24. 69 धावांची अजूनही गरज. पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या ओव्हरमध्ये सूरज रावतने पेनल्टीच्या 5 धावासह खर्च केले तब्बल 17 धावा.
तू सांगत जा ना मला, सांगायला पाहिजे. मी इकडे आम्ही डायरेक्ट टार्गेट कमी केला. अच्छा ॲड कर 17 कर. ॲड केली डायरेक्ट, ॲड केली आधीच. ओळखतोय ना कोण? बोला. हां चिराग दिसतो. चिराग मेस्त्री वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारीच्या चिरागने एक सुंदर झेल टिपलो तो चिराग बॉलिंग मार्कवर. स्थिरावली धावसंख्या 17 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात 17 फॉर 1. दुसऱ्या ओव्हरीचं पहिलं चेंडू शॉर्ट अंपूल डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पंचांचा इशारो घोषित स्वरूपाचे 2 रन आणि बदललेलो धावफलक 19 धावा 19 फॉर 1. 19 धावा 86 रन्सांचा पाठलाग. आजच्या दिवसाला एक मोठं पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यात 54 धावांचा पाठलाग करून SSPM रवनाथ संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा आजच्या दिवसातलं पहिलं संघ. आणि आता प्रतीक्षा उरलेल्या 3 संघामधून दुसऱ्या संघाची कोण असतलो दुसरं फायनलिस्ट. यावेळी अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू अपरकटचा फटको डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पहिल्या आडी विश्रांती घेताना अजून एक SSPM चौकार. ते 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. शिल्लक चेंडू 22. या डॉट नंतर शिल्लक चेंडू रवले 21. 63 धावांची अजूनही गरज. मैदानावर ही जमलेली जोडी अमित पाडावे आणि गणेश जाधव. एक भारदस्त जबरदस्त भागीदारी खूप गरजेची. धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. यानंतर अप्परकट चेंडू थोडं काळ हवेत असा डीप कव्हर पॉईंटचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येता शॉर्ट पॉईंटच्या दिशेने फील्ड करता थ्रो करता 2 धावा. आणि या 2 धावांची बदललेलो धावफलक आणि बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 20 धावांचा गणित 61 धावांनी दूर. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त. चिराग मेस्त्री आतापर्यंत या 4 बॉलमध्ये फक्त 8 धावांचा खर्च. एक चौकार दुसऱ्या चेंडूवर. तिसरा चेंडू डॉट बॉल. चौथ्या चेंडूवर डबल. पहिल्या चेंडूवर डबल. 5वं चेंडू घेऊन चिराग बॉलिंग मार्कवर. डावखुरा आता तो बॅटर सायकरांच्या दिशेने अमित पाडावेसाठी. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. लेमन कट रुबी कट चायना कट या काही फटक्यांची आठवण करून देणारे हे शॉट. डॉट बॉल या ओव्हर मधलं दुसरं डॉट बॉल. स्थिरावली धाव संख्या 25 धावा 86 धावांचा पाठलाग. शिल्लक चेंडू 19. 61 धावांची गरज. प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी अजूनही खूप गरजेची. मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. सूरज रावत अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुनो. एकेरी धावेनिशी षटकाची सांगता. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 86 धावांचा पाठलाग करणारो SSPM सुपर किंग संघ SSPM काजरोबा वॉरियर संघाविरुद्ध 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 26 रन्सावर. शिल्लक चेंडू 18 आणि विजयाचा लक्ष्य 60 धावांनी दूर. रिक्वायर्ड 60 फ्रॉम जस्ट 18.
षटकार. आहे कसा तो आहे कसा बघितला का चिराग मारतो मस्त हा. चॅलेंज चॅलेंज ऍक्सेप्टेड. पहिल्या चेंडूवर एक नाकार मुटको डाम लचक एक पाठभर वळ षटकाराचो. धावसंख्या 32 रन्सावर. शिल्लक चेंडू 17. 54 धावांची गरज. या चॅलेंज ओव्हर मध्ये 10 पेक्षा जास्त रन्स जर तुम्ही बनवलात तर त्याच्या निम्मे धावसंख्या तुमका बोनस स्वरूपात मिळतली. फुल टॉस चेंडू लंगऑफच्या कपडावरसून परत एकदा चेंडू सीमारेषा पार. साम दाम दंड आणि भेद. SSPM षटकार. लवकर आहे सर लवकर आहे. करेक्शन चौकार. षटकारापाठोपाठ चौकार. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत या दोन चेंडूचा जर विचार केला तर सौरभ राणेच्या बॉलिंग मार्कवर चॅलेंज ओव्हरचा चॅलेंज पूर्ण केलेला. त्यामुळे आता जमवणारे रन्सचे बोनस असतले. आतापर्यंत 5 बोनस तर नक्की मिळाले पण अमितचो इरादो असतलो. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये सौरभ राणेन आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये संगम कदमने आपल्या संघासाठी मॅच विनिंग कामगिरी केली. ती जबाबदारी पार पाडण्याच्या इराद्यान अमित पाडावे स्ट्रायकर एंडवर. इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन एक कॉपी बुक शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरवर झालेला क्षेत्ररक्षण. 2 धावेनिशी बदलणारो धावफलक 38 धावा. तिसऱ्या चेंडूची सांगता तिसऱ्या ओव्हरमध्ये. मोठो पाठलाग करूचो असा 86 धावांचा टार्गेट. शिल्लक चेंडू 15. 48 धावांची गरज. वेगवान चेंडू फास्टर वन सौरभ कडसून. बॉलिंग मार्कवर सौरभच्या हाती एक साधो सोपो झेल देऊन अमित पाडावे दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतताना. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 14 आणि विजयाचा लक्ष्य 48 धावांनी दूर. रिक्वायर्ड 48 फ्रॉम जस्ट 14. मिलिंद मेस्त्री मैदानावर. लागोपाठ 3 षटकार जर अमित तू मारलंस तर तुझ्यासाठी 500 रुपये. अंकित साटम यांच्याकडसून. आणि जर पहिल्या चेंडूवर षटकार मारलो तर अनिल कुडपकर साहेबांकडसून 2 लिटर दूध. आणि या दूध ज्यांच्याकडसून पुरवठवतलो ते सिद्धेश मराठे यांच्याकडसून पाव लिटर साई सुद्धा मिळतली. 38 धावसंख्येवर मिलिंदचो इला एक मोठो फटको. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचा. दुसऱ्या रनचा रूपांतर तिसऱ्या रनसात. नको 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 आणि पायले सको या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेनिशी धावसंख्या 41 रनसावर. तिसऱ्या ओव्हरचो खेळ प्रगतीपथावर. चॅलेंज ओव्हर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 15 धावा जमवलेले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मिलिंद मेस्त्री जेव्हा चणे खातात तेव्हाच असा रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्याकडून बघूक मिळता. 41 धावफलक. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. मिलिंद मेस्त्री बॉस के बॉस ज्यांना म्हटलं जाता. सुंदर मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून आणि मिलिंद तुमच्यासाठी खूप मोठमोठी बक्षीस आहे सर असत.
2 लिटर दूध होता अनिल कुडपकरांकडून, थोड्या वेळाने त्याचा दही करून गावताला. आडवी बॅट आणि बॉलचो काय संपर्क नव्हतो, बॅटर फक्त वलवता. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त होता. 86 रन्सांचा पाठलाग करताना 3 ओव्हरीत रन झाले 41. या ओव्हरचे ऍडिशनल रन्स मिळतले, बोनस रन मिळतले 7. ते ऍड केल्यानंतर धाव संख्या होतली 48. 48 यो धावफलक, 3 षटकांची सांगता, शिल्लक चेंडू 12 आणि विजयाचा लक्ष्य. तीन षटकांची सांगता, 48 धावसंख्येवर, बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन सूरज रावत. चॅलेंज ओव्हरचे 7 धावा ऍड केल्यामुळे धावसंख्या 48 रन्सावर. करंट रन रेट 16 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट 19. 12 चेंडू 38 धावांची गरज, शिल्लक चेंडू 12, 38 धावांची गरज. बॉस के बॉस मिलिंद मेस्त्री स्ट्रायकर एंडवर. केविन पीटरसन, शिवनारायण चंद्रपॉल यांची आठवण करून देणारे ओपन स्टान्स घेऊन मिलिंद मेस्त्री डावखऱ्या हाताची फलंदाजी स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर सूरज रावत. त्या सूरजने फलंदाजी करताना एका बाजून खिंड लढवली. आपल्या सहकारी सौरभ राणे अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेली सुंदर साथ, तो सूरज बॉलिंग मार्कवर. ही महत्वाची ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हर. 12 चेंडू 38 ची गरज. पहिलो चेंडू ऑन द राईस, लॉंग ऑफच्या दिशेने. फक्त 1 रनसावर समाधान, एकेरी धावेनिशी. धावसंख्या 49. सामनो अजून दोनही बाजून दोलायमान स्थितीमध्ये, दोनही बाजून समान संधी असणारी ही लढत तुमच्यासाठी. SSPM सुपर किंग संघ 86 धावांचा पाठलाग, SSPM काजरोबा वॉरियर संघ 85 धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न. अजूनही 11 चेंडू शिल्लक, 34 धावांची गरज. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली बॅटिंग करताना पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भरभक्कम भागीदारी. नाबाद भागीदारी सौरभ राणे, नाबाद 65 धावा. सूरज रावत नाबाद 8 धावा. गणेश जाधव या ओव्हरमध्ये 2 षटकार मारलस तर पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं बक्षीस. चेंडू भरकटलो ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा होईल व्हाईट बॉल. त्यानंतर सूरज रावतने चॅलेंज केला आणि तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा लाईव्ह पंचांसाठी आणि मैदानावरच्या खेळाडूंसाठी, संघांसाठी रिव्ह्यू सुद्धा दिलेले. मैदानावरच्या पंचांचे काही निर्णय जे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात, चॅलेंज करू शकतात. आणि याच रिव्ह्यूचा केलो वापर सूरज रावतने. मैदानी पंचांचो सॉफ्ट सिग्नल इलो व्हाईट बॉलचो. तिसऱ्या पंचांचो डिसिजन अजूनही पेंडिंग या चेंडूवरचो. आपण बघतो SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. आजच्या दिवसातली दुसरी लढत आणि यानंतर होणारी तिसरी लढत. चालू सामन्यातलो विजेतो संघ विरुद्ध असलेलो SSPM स्ट्रायकर संघ वैभव परबच्या नेतृत्वाखाली. ज्या संघात पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारूचो लागलो गौरव शेट्टी याच्या नेतृत्वाखालच्या SSPM रवळनाथ संघाकडून. तर हे 2 संघ एकमेकांच्या समोर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या क्वालिफायर साठी, सेकंड क्वालिफायर बनाम सेकंड क्वालिफायर SSPM स्ट्रायकर्स बनाम चालू सामन्यातलो विजेतो संघ. तिसऱ्या पंचांचो इशारा होईलो फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव. मैदानावरच्या पंचांचो डिसिजन रिवर्ट केल्यानंतर परत एकदा बॉलिंग मार्कवर सूरज रावत. अजून एक वेगवान चेंडू, आवाज इलो थोडस बॅटचो आणि जमिनीचो. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवत जाणारो. पण या प्रेशर खालीच खेळण्याची मजा असता, जिंकण्याची मजा तेव्हाच असता. जिंकण्याची मजा तेव्हाच असता जेव्हा संपूर्ण जग तुमच्या हरण्याची वाट बघत असता. आणि हो विजय तुमका संपादन करण्यासाठी उरलेल्या चेंडू मध्ये ताबडतोड फलंदाजीची गरज. मिडॉनच्या दिशेने मिलिंद मेस्त्री
थोडेसे चणे कमी पडले. सलग तिसरं डॉट बॉल. सूरज रावत अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. दिशाबद्ध गोलंदाजी, दिशा, टप्पो, वेग यावर सुरेख नियंत्रण. सलग तिसरं चेंडू डॉट. धावसंख्या 49. आणि हे 5वं चेंडू. उडालेलो कारंजो मिड ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. सुटलेलो चेल. 1 रन पूर्ण आणि दुसरं रन सुद्धा. या 2 धावेनिशी अर्धशतक फलकावर 86 धावांचा पाठलाग करणारो SSPM सुपर किंग संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू असा. शेवटचे 7 बॉल शिल्लक. 35 धावांची गरज. 7 चेंडू 35 धावा. गणेश जाधव 2 षटकार मारलास तर पाटील साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क न होतो. चेंडू निर्धाव. डॉट बॉल निशी चौथ्या ओव्हरीचा खेळ समाप्त. धावसंख्या 51. शिल्लक चेंडू. शेवटचे 6. विजयाचं लक्ष्य 35 धावांनी दूर. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी. 6 चेंडू 35 धावा. आमचे मित्रवर्य रुपेश मळेकर मैदानावर उपस्थित असत. जे कर्ली गाव वेंगुर्ला तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव. ज्या कर्ली गावामध्ये एक देखणी स्पर्धा येत्या काही कालावधीमध्ये 5 मार्च ते 9 मार्च JRD चषक म्हणजे जगदीश दुधवडकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन सातेरी कर्ली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एक गाव एक संघ या धर्तीवरची स्पर्धा. 24 नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी. 25,000, 15,000, 5,000, 5,000 आणि वैयक्तिक बक्षिस असणारी ही स्पर्धा सातेरी कर्लीच्या मैदानावर 5 मार्च ते 9 मार्च JRD चषक अर्थात जगदीश दुधवडकर स्मृती चषक स्पर्धा. सगळ्यांका अगदी मायेमोगान आमंत्रण असं या स्पर्धेसाठी. जाऊया मैदानावर. 4 षटकांचा खेळ सरलो 51 रन्सावर. शेवटचे 6 चेंडू बाकी. 35 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर धीरज लांबोरे. धीरज लांबोरेचो चेंडू. एक फास्टर 1 चेंडू. ज्या अंदाजान मिलिंद मेस्त्री यांनी बॅट फिरवली त्या अंदाजापेक्षा जास्त वेगान चेंडू इलो. जो चेंडू बॅटच्या मिडल होणं गरजेचं. तो चेंडू बॅटच्या स्टिकर एरियाकडे. एकेरी धाव. बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 5. विजयासाठी 34 धावांची गरज. पाच चेंडू 34 धावा. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चालू सामन्यातल्या विजेत्या संघाचा लगेच सामना होतो SSPM स्ट्रायकर संघाविरुद्ध. SSPM स्ट्रायकर कॅप्टन तुम्ही सज्ज रहा. आजच्या दिवसातली 3री लढत. दुसरं क्वालिफायरचा सामनो. चालू सामन्यातलो विजेतो विरुद्ध SSPM स्ट्रायकर. अजून एक दर्जेदार लढत बघण्यासाठी सज्ज रहा. क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा रणसंग्राम आपण बघतो SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025 तिसरा पर्व. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून. चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार. SSPM षटकार. पाटील साहेबांकडून बक्षीस होता. साहेब या ओव्हरसाठी होता की मागच्या ओव्हरसाठी? मागच्या ओव्हरसाठी होता. नो बॉल. त्या नो बॉलची खूप प्रतीक्षा होती SSPM सुपर किंग संघासाठी. या इनिंग मधलं हे पहिलं नो बॉल. आणि असं म्हटलं जातं की नो बॉल ह्यो कधीच एकटो येणार नाही. नो बॉल कधीच एकटो येणार नाही. तो येता नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो जोड्याने हातात हात घालून सोबत फ्री हिट घेऊन. उघडा डोळे बघा नीट. पुढचं चेंडू फ्री हिट. सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांची आठवण करून देणारा ह्या वाक्य आणि ही पुढची डिलिव्हरी फ्री हिट साठी. 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडू. बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 3. 27 धावांची गरज. या ओव्हर मध्ये धीरज लांबोरेन सामन्याचा गणित आपल्या संघाच्या बाजून झुकवलेला.
सुंदर दिशाबद्ध गोलंदाजी, लयबद्ध तंत्रबद्ध या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. गणेश जाधवचा अजून एक षटकार. पाटील साहेबांनी बक्षीस लावलेला गणेश जाधवने जर एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार मारले तर 500 रुपये. पण मागच्या ओव्हरमध्ये पाटील साहेबांना जणू काय माहिती होता की गणेश त्या ओव्हरमध्ये षटकार मारतलो की या ओव्हरमध्ये मारतलो. ज्या ओव्हरमध्ये बक्षीस लागला त्या ओव्हरमध्ये गणेशचा एकही षटकार नव्हतो, पण ज्या ओव्हरमध्ये बक्षीस नव्हता त्या ओव्हरमध्ये 2 षटकार. सामन्याचा गणित, सामन्याचा निकाल जवळपास पक्को झालेलो. 5व्या चेंडूवर अजून एका विकेटचा पतन. धावसंख्या स्थिरावली 65 धावा. ह्यो सेकंड आजच्या दिवसातलो दुसरो सामनो. पहिलो एलिमिनेटर जे का म्हटलं जाता, जो संघ जिंकतलो त्याका एक सेमीफायनल खेळण्याची म्हणजे दुसरो क्वालिफायर खेळण्याची संधी, आणि जो संघ हरतलो त्याका पूर्ण वर्षभराची प्रतीक्षा. मैदानावर पाटील साहेबांसाठी बक्षीस आहे बघा. वैभव परब कडसून बक्षीस दिला. पाटील साहेब, एका बॉलवर तुम्ही षटकार मारला तर वैभव परब कडसून 1000 रुपयांचं बक्षीस. तकडे माठ वाचून कोणाचं तरी 2000चं बक्षीस येता. आणि विकेट घेतलं तर शिवास सावंत यांच्याकडून 100 रुपये. पाटील साहेब सायकर यांच्या दिशेन शिल्लक 1 चेंडू. अखो टप्प्याचा बाउन्सर चेंडू समाप्त. वेगवान चेंडू, डॉट बॉल. सामन्याची सांगता, इनिंगची सांगता. 85 धावांचा बचाव करताना SSPM काजरोबा वॉरियर संघान दिशाबद्ध आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर, त्याला मिळालेल्या क्षेत्ररक्षकांच्या साथीच्या जोरावर SSPM सुपर किंग संघाचा पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये म्हणजे सेमीफायनल साठी प्रवेश करणारा संघ. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल SSPM सुपर किंग संघ तुमचे मनपूर्वक आभार. तुमका पुढच्या वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन SSPM प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या पर्वातली आजच्या दिवसातली तिसरी लढत जी असतली सेकंड क्वालिफायर SSPM स्ट्रायकर्स बनाम SSPM काजरोबा वॉरियर्स कशी असतली ही झुंज. थोड्याशा विश्रांतीनंतर मायक्रोफोनवर ऐकूया आवाज समीर राणे सर. आणि कॉम्बॉक्स मध्ये टॉस साठी बोथ कॅप्टन SSPM स्ट्रायकर आणि SSPM काजरोबा वॉरियर्स. आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करतोय. SSPM काजरोबा आणि SSPM स्ट्रायकर दोन्ही संघ करण्यात आपणास विनंती, आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी या.